खरोखरच अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट जेवणाची सोय स्वर्गीय प्रमोद सोमनाथ चौधरी यांच्या स्मरणार्थ लक्ष्मण सोमनाथ चौधरी यांच्याकडून करण्यात आली होती। अतिशय पुण्याचं काम, अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, अन्न हे परब्रह्म आहे। मी त्यांचा विशेष आभार व्यक्त करतोय। थँक्यू। चला कानाई पाय संघाचा कॅप्टन आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावा प्लीज। ऑन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फिल्पास ज्या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले त्या संघाचा कॅप्टन बिना विलंब आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावा। हा सामना देखील निर्धारित 3 ओव्हरचा असेल। चला पाय संघाचा कॅप्टन बिना विलंब आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावूया प्लीज। पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। आपण पाहतोय क्रिकेटचा फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम सोनादेवी चषक 2025 च्या स्पर्धेचा अतिशय वाखण्य जोगसा आपण आयोजन पाहतोय। सोनादेवी चषक 2025 ही स्पर्धा मित्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं युवा सेना शहर प्रमुख सन्माननीय रोहितजी चौधरी यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून या स्पर्धांचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन आपण पाहतोय। स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधून काही लढती आपण पाहतोय। चालू सामना देखील 2 दिग्गज संघामधून, एका बाजूला जय बजन कारिवली बी तर दुसऱ्या बाजूला कानाई पाये। सन्मान्य भावेश नारायण म्हात्रे आपण जर कुठे प्रेक्षकमध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या। अंकुश म्हात्रे आमचा आवाज तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या। खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधून तुमच्या माध्यमातून देखील आम्हाला मोलाचं सहकार्य प्राप्त झालेलं आहे। ही स्पर्धा संपन्न करण्यामागे तुमचा देखील सिंहाचा वाटा आहे। तुम्ही जर कुठे प्रेक्षकमध्ये असाल तर तुम्हाला विनंती आहे की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या। बॅक टू नवन क्रिकेट जाऊया मैदानाकडे। 2 दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना, सलामी जोडी गजा आणि ईश्वरी सलामी जोडी इन ऍक्शन मध्ये पाहतोय। जय बजन कारिवली संघाची सुभाष बत्तेनी यांचा संघ आपण पाहतो इन ऍक्शन मध्ये। तर वैयक्तिक पाला सांघिक पाला संघाच्या वतीने पहिल्या षटकात गोलंदाज रविकांत। मागच्या सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार ज्यानं पटकावला होता रविकांत। वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं संघाच्या वतीने पहिल्या षटकात गोलंदाज रविकांत। चला थोडंसं स्पीडअप करा, वेळ कमी घ्या। अजून याच्या स्पर्धेत आपण जर विचार केला तब्बल 2 सामने मला वाटतं बाकी आहेत। त्या अनुषंगाने प्लीज आपण थोडंसं वेळेचं सहकार्य करा। वेल इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट। सलामी गोलंदाज सज्ज मार्ग 95 क्रॉस करतोय। पहिला चेंडू रिलीज करताना गोलंदाज रविकांत।
आणि पहिला चेंडू स्क्वेअर कट केला, चेंडू जातो शॉर्ट कव्हरला, एक कमली दुसरीचा प्रयत्न, 2 धावा करण्याची संधी प्राप्त होते. फलंदाज ईश्वर याला ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू, फलंदाज थोडासा बॅकपोर्डला गेला, चेंडूला सुंदर स्क्वेअर कट केलं होतं, चेंडू कव्हर क्षेत्राकडे ट्रॅव्हल झाला. आउटफील्ड मधून मात्र जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी झाली. या 2 धावांनी स्वतःचा आणि संघात ज्यांना अकाउंट ओपन केलं, धावसंख्या होते बिनबाद 2. और क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं, संघाच्या वतीनं पहिलं षटकांना गोलंदाज रविकांत. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, वेळ कमी घ्या. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज रविकांत. हा चेंडू मात्र अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा असलेला फलंदाज सफल झाला होता. उत्तम दर्जाची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर 2 धावा गेल्यानंतर गोलंदाज थोडस स्वतःला कमबॅक करतोय. चेंडूला पुलचा फटका पाहतोय आणि चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. शॉर्ट पेस डिलिव्हरी, या टप्प्याचा चेंडू होता, फलंदाज सफल झाला. ऑनसाइडचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. पुल अँड सक्सेसफुल. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. मिळतील धावा 6. या 6 धावांनी संघाची धावसंख्या 6 ने पुढे धावसंख्या होती बिनबाद 8. और क्रमांक पहिलं ईश्वर याच्या बॅटमधून सुरेख सुंदर उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. चेंडूला सुंदर स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, गॅप मधून चेंडू जाईल का? यास मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. आणि याच दरम्यान एक 2 धावा काढण्याची संधी. धावसंख्या दोन्ही पुढे धावसंख्या होती ती 10. बिनबाद आणि जिंदाबाद. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा फटका आपण पाहतो. चेंडू जातो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, इन आउटफील्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. एका धावेने संघात धावसंख्या 11. थोडसा या ठिकाणी मात्र आता फलंदाज गजा याला मैदान सोडावं लागेल. पहिली धाव ती वेगळ्याने प्राप्त झाली होती, दुसऱ्या धावेचा आवडता आला नाही आणि दुसरी धाव घेण्यासाठी खऱ्या अर्थानं दोघांनी फलंदाज म्हणून कुठल्या प्रकारचं कॉलिंग व्यवस्थित झालं नव्हतं आणि त्या अनुषंगाने महत्वाचा फलंदाज गजाबाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन जातोय पांडुरंग. नेक्स्ट बॅट्समन चेंडूला सुंदरसा प्लिक केला ऑन साइडला. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र बीट करतो क्षेत्ररक्षकाला. चेंडू जाईल स्क्वेअर ऑफ विकेट, बॅकपास कलेक्शनच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार.
षटक क्रमांक पहिले संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद 15 धावा धावफलकावर. अतिशय प्रतिम उत्तम फलंदाजी करताना आपण संघ पाहिला जय बजरंग कारिवली बी. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज येतोय रमेश. रविकांत मागच्या सामन्यामधून खऱ्या अर्थाने हिरो ठरला होता, मात्र या सामन्यामधून थोडासा झिरो ठरतोय, कारण की साजेशी कामगिरी पहिल्या ओव्हरमधून रविकांत याला सत्ता आली नव्हती, ज्याने तब्बल खर्च केल्यात 15 धावा. अतिशय प्रतिम उत्तम चेंडूचा फेक अरुंडल एक त्रिफलंदाजी फलंदाज बाद होतोय पांडुरंग. धन्यवाद टीचर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो, मार्ग 55 क्रॉस करतोय. नेक्स्ट बॅट्समन येतोय मंगेश. डावकर फलंदाज मंगेश येतोय. क्रॉस लाईन थोडासा ऑन साईडचा फटका सजलाय. चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला. एक कंप्लीट. दुसरीचा देखील प्रयत्न. बॅटिंग देखील आपण उत्तम पाहिली. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 17. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम चेंडू फेक झाली होती. जागेवरून कुठेतरी दूरून खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज मंगेश नाईक याला एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक दुसरं. गोलंदाज रमेश. आता मात्र चेंडू उडवला ऑन साइडला. व्हाईट ऑफ लॉंग ऑफ. चांगलं क्षेत्ररक्षण शिवाजी याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. कुठेतरी संघाच्या 2 धावा वाचवल्या अशा म्हटलं तरी भागवत ठरणार नाहीये. मात्र याच दरम्यान 2 धावा कंप्लीट करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजांना, आणि या 2 धावेने धावसंख्या 2 ने पुरस्कार धावसंख्या होती ती 19. खराब चेंडू आणि उत्तम प्रहार. शॉर्ट पेस डिलिव्हरी अकोट टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज चप्पल झाला. चेंडू सुंदर हुक केला आणि चेंडू लॉंग लेग सी मार्शे क्लिअर करताना चौकार येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो रमेश.
पुन्हा एकदा चेंडूवर मोठा पटका, चेंडू देखील जाईल का आउट ऑफ पार्क? यस. बघा क्षेत्ररक्षक, तुम्हाला देखील एक विनंती आहे, सीमा रेषा जी आहे, पडदा सीमा रेषा, त्याला लोखंडी रॉड आहेत. बघा आपण क्षेत्ररक्षण करताना जास्त ते जे लोखंडी रॉड आहे त्यापासून थोडंसं आपण सावध राहा प्लीज. धावसंख्या 29. सन्माननीय आदित्य धनाजी इतारकड हे देखील या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहे. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. काही पदगीत आहे का? मोठ्या करायच्या आहे. खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न होण्यामागे आदित्य तुमचा देखील सिंहाचा वाटा. या स्पर्धेमधून कॅश प्राइज आम्हाला तुमच्याकडून उपलब्ध झाली. धन्यवाद. तिसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आगास. पहिल्या 2 ओव्हरमधून तब्बल खर्च झाल्या 29 धावा. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आणि गोलंदाज केशव. अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण पाहतोय. ईश्वरीच्या बॅटमधून 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघाची धावसंख्या 31-31. लॉस ऑफ 2 विकेट अँड लास्ट ऑफ प्रोग्रेस. नंदकिशोर खारबाव विपक्ष जयबजरंग कारिवली ये दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन. अतिशय प्रतिम उत्तम चेंडूची फॅक. विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा पटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संप्रसाद तालून तर फलंदाजाला एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक 3 शेवटचा अंतिम अखेरच. अतिशय चांगला फटका ईश्वराच्या बॅटमधून. 2 धावा पुन्हा एकदा घेण्याची संधी. या 2 धावांनी संघात धावसंख्या 33. केशव अतिशय प्रतिम उत्तम फटका. हा पण सुंदरसा ब्रेचा फटका आपण पाहतो. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमार्श क्लिअर करताना चौकार येतोय. या चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुढे सगळी धावसंख्या होती ती 37. आता मात्र एक विशाल लक्षाकडे वाचा करणारा संघ आपण पाहतोय जयभजन कारिवली बी. बघा मित्र, खऱ्या अर्थानं आज जेवणाची उत्तम सोय, रोजगार आणि स्वादिष्ट पद्धतीचं जेवण या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झालं. कैलासवासी प्रमोद सोमनाथ चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री लक्ष्मण सोमनाथ चौधरी उत्तम क्वालिटीचा रुचकर आणि स्वादिष्ट जेवण, वेज पद्धतीचं ब्रँडेड जेवण आज त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालं. चेंडू पुल अँड सक्सेसफुल. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. आयवा जेलसाठी काय आहे का? चला आता पण स्टार्ट करतो आम्ही. आयवा जेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. 200 शिवसेना उपशहर प्रमुख सन्मान्य प्रदीप चौधरी यांच्याकडनं आयवाजेलसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे.
आता नाही, याच्या नंतर. चला आता घेतली असेल तरी आता या, देतो या. ज्यानं झेल कॅरी केलेलं आहे आयवा जेल साठी 200 रुपयाचं पारितोषिक प्रदीप चौधरी, प्रदीप जोशी यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे. चौधरी सॉरी, 7-12 बदलला, आला दुनिया बदलली चालेल, 7-12 नाही बदलला पाहिजे. काम नाही यार. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील या. कॅच कोणी घेतलं? संदीपने घेतली का? संदीपला नाही भाई, संदीप नाही नाही दुसरं आहे. दोघांना आपण कंबाईन देऊ, काय हरकत नाही आहे. 100 रुपये ज्या प्रेक्षकाने झेल कॅरी केले तो प्रेक्षक आपण आमच्या स्टेजवर या. तुम्हाला 200 रुपयाचं कॅश प्राइज. प्रेक्षक आपण आमच्या स्टेजवर या. आयवा जेलसाठी प्रदीप चौधरी यांच्याकडे 200 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जात आहे. शिवसेना उपशहर प्रमुख भिवंडी, युवा सेना घ्या. 200 ते कमावले, कडक 200 रुपयाचं कॅश प्राइज. या जय बजरंग कारिवली ए आणि नंदकिशोर खारबाव अशी यानंतर आपल्याला लढत बघायला मिळेल. त्याचे टॉस आम्ही करणार आहोत उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते. युवा सेना उपशहर प्रमुख प्रदीप चौधरी यांच्याकडून आयवा जेलसाठी 200 रुपयाचा पुरस्कार. शैलेश चौधरी इंजिनियर यांच्याकडून देखील आयवा जेलसाठी 200 रुपयाचा पुरस्कार. लक्ष्मण सोमनाथ चौधरी यांच्याकडून देखील 200 रुपयाचा पुरस्कार. टोटल 700 रुपयाचा पुरस्कार आयवा झेलसाठी प्रेक्षकांना. चला टॉस करण्यासाठी या दोन्ही कॅप्टन जय बजरंग कारिवली ए आणि नंदकिशोर खारबाव. बघा ही सुवर्ण संधी खेळाडूंना नसेल याची नोंद घ्यायची, फक्त प्रेक्षकांना. चला टॉस आम्ही करणार आहोत उमेश चौधरी यांच्या शुभ हस्ते, ज्यांच्याकडून आम्हाला सन्मान चिन्ह स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. हेड आणि टेल अशा 2 बाजू आहेत कॉइनच्या. एकाचा नामनिर्देशन आपण करायचं आहे. 3 ओव्हरचा 3 षटकांचा सामना असेल आपल्या माहितीकरिता. हेड असा कॉल, इट्स टेल. टेल आलेला आहे. नंदकिशोर खारबाव संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय घेणार? फिल्डिंग. काय रिझन? समोर एक बलाढ्य संघ आहे जय बजरंग कारिवली ए. या संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 30-35 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. ऍज अ कॅप्टन म्हणून संघाच्या कामगिरीवर तुम्ही खुश आहेत की नाही? चांगला खुश आहेच. हेड टू हेड किती वेळा या संघा अपोजिट तुम्ही खेळलेला आहात? बरेच वेळा खेळलो आहे. मग जास्त विजय कोणी मिळवलेले आहेत? विजय दोन्ही संघांनी सेम केलेले आहेत. असं काय? मग आम्ही अपेक्षा करू प्रेक्षकांना एक रफ अँड टफ मॅच बघायला मिळेल. हो नक्की. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर संदीप नाईक नाणेफेक गमावलेली आहे. महत्वाच्या सामन्यामध्ये प्रथम बॅटिंग करावी लागेल. नो डाऊट तुमच्या संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. मग किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? प्रथम तर बोलून जास्तीत जास्त धावांचा प्रयत्न करू आम्ही. पण स्पर्धेविषयी थोडंसं बोलायचं आहे मला. अध्यक्षांना मी थँक्यू बोलेन का मी पायगावच्या स्पर्धेत एक प्रस्ताव टाकलेला का स्पर्धा तुम्ही लाईव्ह लॉटप्रमाणे पाडा आणि अध्यक्षांनी त्याची पूर्तता केलेली आहे.
त्यासाठी जय बजरंग कारिवली संघाकडून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आयोजकांचे आभार व्यक्त करतो. संदीप, लास्ट क्वेश्चन आहे. तुमच्या संघाने चालू सीझन मध्ये खूप धमाकेदार कामगिरी केलेली आहे, मग संघामध्ये काही चेंजेस परिवर्तन बघायला मिळेल का? चेंजेस नाही, आमच्याकडे 15 ते 16 खेळाडू आहेत, जे 11 अवेलेबल असतात त्यांना आम्ही खेळवतो. प्रेक्षकांना अटीतटीचा सामना बघायला मिळेल. नक्कीच एक चांगला सामना. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून अशी न्यूज आहे, नाणेफेक जिंकून नंदकिशोर खारबाव संघ कर्णधाराने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलेला आहे. जय बजरंग कारिवली ए संघाला आपणास घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. आयवा झेल साठी प्रेक्षकांना सुवर्ण संधी. शैलेश चौधरी इंजिनियर यांच्याकडून 200 रुपये. युवा सेना उपशहर प्रमुख प्रदीप चौधरी यांच्याकडून 200 रुपये आणि लक्ष्मण चौधरी यांच्याकडून समाजसेवक 200 रुपये, म्हणजे 600 रुपयाचा पुरस्कार त्या प्रेक्षकाला आयवा झेल साठी मिळेल. फक्त प्रेक्षकांसाठी, खेळाडूंना नाही. एक टप्पा जरी घेतला तर 100 रुपये. प्रेक्षकांना सुवर्ण संधी, एक आगला वेगळा बक्षीस. युवा सेना शहर प्रमुख प्रदीप चौधरी यांच्याकडून नको सांगता तुम्ही सांगता द्या, तुम्ही नाही सांगता. भूषण चौधरी, प्रशांत चौधरी, प्रतीक गायकवाड या पण अतिथी कक्षामध्ये आपले देखील खूप खूप हार्दिक स्वागत आहे. एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण पाहतात प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील अतिशय प्रशांत चौधरी यांचे देखील शुभ आगमन झालेले आहे. अग्निमाता मंडप डेकोरेटर्स चे प्रोप्रायटर या पण प्रशांत चौधरी, सचिन पवार यांच्याकडून तुम्हाला आमंत्रित केले जात आहे. अतिशय चांगली ही संपूर्ण मैदानाची सजावट करण्यात आलेली आहे. श्री समर्थ मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर सचिन पवार आणि चेतन पवार यांच्या माध्यमातून. चला फिल्डिंग लावून घ्या, अधिक वेळ घेऊ नका, आपल्याजवळ वेळ खूप कमी आहे. लक्ष्य हे 44 धावांचं पार करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी टीम श्री कान्हाई माता पायेला. 14 ते 15च्या सरासरीने धावा प्रति षटकामध्ये ह्या पूर्ण कराव्या लागतील. सलामीची जोडी खेळपट्टीवर. दिनेश आणि त्याला साथ देण्यासाठी धर्मेंद्र पहिले षटक घेऊन येतोय. गोलंदाज रोहिदास. पुल केलेला आहे चेंडूला, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. हा धमाका ब्लास्ट षटकार. बॅट मधून क्रॅकिंग सिक्सर. कालवाम भोईर सोनादेवी टेमगर 40+ संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत, ज्यांच्या निश्चितच बॅट मधून फास्टेस्ट 50 देखील ठोकली गेलेली आहे. त्यांना विनंती करतो आपण कुठे 2 फास्टेस्ट 50 त्यांनी ठोकलेले आहेत 40+ फॉर्मॅट मध्ये. वन्स अगेन ये भी जाएगी सीमा रेखा के बाहर. 6 रन ठोक डाला और एक. दिनेश टीट फोर टैट जैसे को तैसा जवाब दिया जा रहा है. अब ईट का जवाब पत्थर से नहीं जबकि लोखंड से दिया जा रहा है. क्या बात है, लगातार 2 षटकार ठोकलेले आहेत. टीम मीटिंग करू नका, वेळ खूप कमी आहे, रिदम तोडू नका सामन्याचा. लगातार 2 षटकार. काय बॅटिंग करते आपल्या संघासाठी. धावसंख्या धावपलकर 12, 12 विदाउट लॉस. जबरदस्त समाचार घेतला जातोय. गोलंदाज रोहिदास मात्रेवर अक्षरशः तुटून पडलेला बॅटर दिनेश ऑन फायर नाऊ. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. टेमगर गावाच्या टोकाकडून राईट आर्म राऊंड द विकेट.
दिनेश स्ट्रायकिंग एंडला. षटकरांची हॅट्रिक डे 2 मध्ये आपल्याला बघायला मिळेल का? आतापर्यंत हा कारनामा झालेला नाही. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. बघा आता यानंतरचा चेंडू असेल फ्री बॉल. गोलंदाज गोलंदाजी करताना शरीराचा भाग पार्ट निश्चितच स्टंपला लागला आणि बेल्स ऑफ झाल्या. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत आणि पंचांनी नो बॉल त्याला घोषित केलेला आहे. एकदा धावफलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना धावफलकावर 13. जबरदस्त या दोन संघांमध्ये ही लढाई बघायला मिळते. बॅट आणि बॉल मध्ये पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते. फ्री बॉल असेल. सामना करेल बॅटर दिनेश. अजून एक वन मोर पाठवलाय चेंडूला लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे येतोय हा धमाकेदार षटकार. काय फलंदाजी करतोय दिनेश. धुवाधार बॅटिंग करतोय. अक्षरशः तुटून पडलेला आहे गोलंदाज रोहिदासवर. 3 षटकार लगावलेले आहेत. धावा धावफलकावर 19. जबरदस्त जबरदस्त बॅटिंग. ठोसास ठोसा. हम भी किसी से कम नहीं हे सांगताना आता टीम श्री कान्हाई माता पाये. दिनेश ऑन फायर. जबरदस्त क्रॅकिंग बॅटिंग करतोय. षटकारांनी डील करताना षटकारांचा व्यापारी बनलेला आहे बॅटर दिनेश. अक्षरशः खरपूस समाचार घेतला जातोय गोलंदाज रोहिदास म्हात्रेचा. भावेश अंकुश म्हात्रे याकडून या स्पर्धेसाठी आम्हाला संपूर्ण ट्रॉफीज त्यांनी स्पॉन्सर केलेल्या. त्यांना विनंती करतोय स्वर्गीय वंदना अंकुश म्हात्रे यांच्या स्मरणात आपण कुठे प्रेक्षकांमध्ये असाल तर मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आपलं हार्दिक स्वागत आहे. सोनादेवी चषक 2025 मध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या. टीम मीटिंग करू नका. अक्षरशः गोलंदाजाची पिटाई केली जात आहे. धुलाई केली जात आहे. पहिल्या षटकामध्ये 19 धावा धावफलकावर. मॅच बॉल आलेला आहे. यस तर लगेचच आपण तो चेंडू घेऊया आणि सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करूया. काही कारणास्तव खेळ थोडासा थांबला होता. चला मॅच ऑन करा. अंपायर पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. सामना करेल बॅटर दिनेश. आता थोडीशी अटॅकिंग फिल्डिंग बघायला मिळते. आक्रमक फिल्डिंग सजवण्यात आलेली आहे. सिली पॉइंट लावला जात आहे. त्यानंतर फुल टॉस. अजून एक फुल टॉल वसूल केलेला आहे. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे रॉकेट सिक्सर. पंचवीस धावा धावफलकावर. आता शेवटचे 14 चेंडू शिल्लक आहेत. त्याने 19 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. काय फलंदाजी करतोय दिनेश.
4 में 4 ठोक डाले. अजून एक बघायला मिळेल का? जोरदार अपील केला जात आहे तिथे. पंचांनी अपील फेटाळून लावला. निर्धाव चेंडूची समाप्ती. हा चेंडू खूप चांगला चेंडू टाकला होता रोहित दासेने. फलंदाजाला पूर्णपणे बीट केलेले आहे. धावा मात्र धावपलकावर कायम आहेत 25. 13 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची गरज आहे. इथून 19. पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर टेमगर गावाच्या टोकाकडून रोहिदास. फुलटॉस. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. दुष्काळात 13वा महिना. एक तर तुमच्याकडे धावा आधीच कमी आहेत आणि अशा प्रकारचे जर चेंडू टाकले तर मग स्पर्धेच्या बाहेर तुम्हाला जावं लागेल. एक धावपलकावर आपण जोडूया. सिंगलने आता धावसंख्या पुढे जाताना धावपलकावर 26. 18 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. आता फ्रीट यानंतरचा चेंडू असेल. मुक्त फटका बघायला मिळेल का? फ्रीडम शॉट निश्चितच ठोकण्याचा मानस असेल बॅटर दिनेश याचा. पुढचा चेंडू पुलचा फटका. पुल अँड पॉवरफुल. पॉवर जनरेट केली होती फटक्या मागे. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. उत्तुंग षटकार. डीजे नवीन 40+ क्रिकेट असोसिएशन मध्ये आतापर्यंत अशा प्रकारचा आपण अशी घटना बघितलेली नाही. कारण पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. बिनबाद 32 धावा. सर्वात महागडी गोलंदाजी रोहिदास म्हात्रे याची. आता 12 मध्ये 12 बनवाव्या लागतील. फर्स्ट टाइम हा नवा विक्रम प्रस्थापित झालेला आहे नवीन 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी मध्ये. पहिल्या षटकात आता मात्र रोहिदास म्हात्रेच्या नावावर विक्रम निश्चितच आपल्याला बघायला मिळतो. खरं तर दिनेशची प्रशंसा करावी लागेल. अक्षरशः तुटून पडलेला आहे गोलंदाजांवर. पहिल्या षटकामध्ये धुलाई केली रोहिदास म्हात्रे याची. बघूया अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा आता इथून संघामध्ये बॅक करायचं असेल, आपल्या संघाला पुन्हा एकदा विजयाकडे घेऊन जायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. ते जय बजरंग कारिवली बी या संघाला. 12 चेंडू 12 धावांची गरज आहे आणि चांगला प्लॅटफॉर्म तयार करून दिले. विशेष म्हणजे कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे बघा. आयवा झेलसाठी 600 रुपयाचा पुरस्कार. प्रसादने अशा प्रकारची कारनामा मला वाटतं केला होता. यस 7 मध्ये 7 ठोकले होते. यस प्रसादने ही कामगिरी केली होती. माझ्यापर्यंत आता ही माहिती आलेली आहे. फक्त हलक्यात आणि स्टिअर केलेल्या चेंडूला एकच धाव पूर्ण करते. धर्मेंद्रने सेन्सिबल क्रिकेट दाखवलेला आहे. इंजिनियर शैलेश चौधरी यांच्याकडून 200 रुपयाचा पुरस्कार आहे आयवा जेलसाठी. त्यानंतर पाहतोय आपण व्यासपीठावर उपस्थित. चला अधिक वेळ घेऊ नका आपण. प्रदीप चौधरी यांच्याकडून देखील 200 रुपये. त्यानंतर लक्ष्मण सोमनाथ चौधरी यांच्याकडून देखील 200 रुपयाचा पुरस्कार आहे आयवा जेलसाठी. म्हणजे टोटल 700 रुपयाचा पुरस्कार मिळणार आहे प्रेक्षकांना. धावा आहेत धावपलकावर 33. अकरा धावांची आवश्यकता. चेंडू मात्र निश्चितच डाव्या इष्टीवरचा लोअर फुलटॉस चेंडू होता. संधी होती. फलंदाजाला मैदान सोडावे लागेल. धर्मेंद्र पहिला गडी बाद होतोय श्री कान्हाई माता पाये संघाचा. सरते शेवटी पहिला गडी बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. धावबाद स्वरूपामध्ये 10 चेंडू शिल्लक आहेत. 11 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. न्यू बॅटर टीमचा कॅप्टन आता शिवाजी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. पण दिनेश काय फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी.
5 षटकार ठोकलेले आहेत आतापर्यंत. धुवाधार बॅटिंग. 30 धावांवर तो खेळतोय. 10 चेंडू 11 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा सज्ज होतोय शिनू. लॉफ्टेड शॉट. क्षेत्ररक्षक दक्ष. हो हो कॅच ड्रॉप. 1 का 4. 4 रन 4 धावा. रन मशीन ऑफ श्री कान्हाई माता पाये. दिनेश जबरदस्त बॅटिंग करतोय. धावसंख्या झपाट्याने पुढे जाताना बाळादादा फुलोरे यांचे देखील शुभ आगमन झाले. त्यांना मी विनंती करते आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. 7 धावांची आवश्यकता. झंझावत आणि वादली बॅटिंग बघायला मिळते. अटॅकिंग अप्रोचने बॅटिंग करताना बॅटर आपल्याला बघायला मिळतोय. नैसर्गिक खेळ नॅचरल खेळ सादर करतोय बॅटर दिनेश. खूप चांगला चेंडू होता. वेगवान चेंडू टाकला होता. बाळादादा फुलोरे विठू माझा लेकरूवाला ट्रस्ट त्यांना विनंती करता अध्यक्ष आहेत आपण या मंचावर आपलं देखील खूप खूप हार्दिक स्वागत. प्रवीणजी म्हात्रे आपलं देखील हार्दिक स्वागत. 8 चेंडू शिल्लक आहेत. 7 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 8 गेंदे 7 रन. 8 बॉल 7 रन. चेंडू 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. व्हेरी गुड शॉट. आणि फक्त 3 धावांची आवश्यकता. मॅरेथॉन इनिंग खेळतो आपल्या संघासाठी. जबरदस्त एकाकी किल्ला लढवतोय खेळपट्टीवर. 1 मॅन अँकर रोल ची भूमिका पार पाडताना आपल्या संघासाठी मिस्टर दिनेश. चेंडूला ऑन साइड टर्न केलेला. 1 धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. जीवाच्या आकांताने दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. स्कोअर लेवल धावांची बरोबरी. फक्त 1 धाव विजयापासून दूर टीम श्री कान्हाई माता पाये. बघा उद्या स्पेशल मेजवानी आहे सर्व संघांसाठी सर्व प्रेक्षकांसाठी. जेवणाची उत्तम सोय श्री समर्थ मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर मिस्टर सचिन हरिचंद्र पवार व चेतन पवार यांच्याकडून स्पेशल मेजवानी. बघा स्पेशल मेंढ्याचं जेवण असेल उद्या. बघा उद्या स्पेशल जेवणाची सोय भोजनाची व्यवस्था श्री समर्थ मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर सचिन हरिचंद्र पवार आणि चेतन हरिचंद्र पवार यांच्याकडून निश्चितच मेजवानी असेल. तसेच कमिटीसाठी 3 दिवस नॉनव्हेज जेवण प्रवीण शेठ म्हात्रे यांच्याकडून त्यांचं विशेष आभार. निर्धाव चेंडू जातोय. 1 धावीची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे शिवाजी. विजयी धाव कोणाच्या बॅट मधून येईल पाहूया. विनिंग रन कोण पूर्ण करणार. फक्त हलक्यात स्टिअर केले चेंडूला. ह्याच बरोबर चेंडू हलू 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 चाललाय. सीमारेषेला जाऊन धडकला चौकार. याच बरोबर मॅच फिनिश. सामना जिंकलेला आहे टीम श्री कान्हाई माता पायेने. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक. जय बजरंग कारिवली बी अँड बेटर लक टू नेक्स्ट टुर्नामेंट. रोहिदास भाऊ चौधरी साहेबांचं शुभ आगमन झालं. त्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत. MSF सिक्युरिटीचं देखील शुभ आगमन झालं. त्यांचं देखील खूप खूप हार्दिक स्वागत. सोनादेवी चषक 2025 मध्ये
तेरा चेंडूंमध्ये 40 धावांची विस्फोटक आणि झंझावती खेळी सादर करणारा प्लेअर ऑफ द मॅच गोस टू द मिस्टर दिनेश. दिनेशला आम्ही सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. महाराष्ट्र सुरक्षा बळ आणि त्यांचे कर्मचारी निश्चितच व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. दिनेशला 13 चेंडूंमध्ये त्याने 40 धावांची विस्फोटक खेळी सादर केली आपल्या संघासाठी. आणि मंगेश नाईकला बोलवा. मंगेश नाईकला बोलवा. मंगेश नाईक पेन आहे चला या सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी लवकरात लवकर यायचं आहे. दिनेश आपण लवकरात लवकर या. सामना लगेचच आपण सुरू करूया. न्यू मॅच. शाखा प्रमुख बंधू काका यांचं शुभ आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रमेश चौधरी साहेबांचं देखील शुभ आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. विभाग प्रमुख आहेत, त्यांचं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. तर निश्चितच सामनावीराचा हा पुरस्कार दिनेशला आम्ही देणार आहोत. 13 चेंडूंमध्ये त्याने 40 धावांची तुफानी खेळी सादर केली, त्यामध्ये 5 षटकार आणि 2 चौकार. बंधू काकांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार दिला जात आहे दिनेशला. हॅट्रिकला नाही ना ते